मंगेश त्र्यंबकराव देशमुख. मी रिटायर्ड इंजिनियर आहे आणि 2011मध्ये रिटायर्ड झालो. तेव्हापासून ही घरची जी पारंपरिक शेती आहे त्या शेतीकडे लक्ष देत आहे. या ठिकाणी माझ्याजवळ 110 एकर यावर्षी कॉटन लावलेलं आहे. टोटल शेती 150 एकर आहे आमच्या कुटुंबाची. मी, माझे भाऊ आणि मुलांची सर्व शेती मी पाहतो आणि जास्तीत जास्त अजित 155 ही कॉटनची व्हेरायटी लावतो. 5-6 वर्षापासून मी अजित 155च लावतो आणि त्याला जे पोषण द्रव्य आहेत ते बाकीचे खतं आपण देतो, पण जास्तीत जास्त 2 वेळा आपल्या इथे शेणखताची खूप कमी आहे, त्यामुळे 2 वेळा 10-10 किलो एकरी इकोह्यूम ग्रॅन्युअल्स हे खतासोबत मिसळून दिलेले आहेत. तसेच स्प्रेइंगमध्ये प्रत्येक स्प्रेइंगमध्ये जास्तीत जास्त मार्गो 300, मार्गो 1500 किंवा मार्गो इकोनिम 10,000 या निंबोळी अर्कांचा वापर करतो. तसेच प्रत्येक स्प्रेइंगमध्ये आतापर्यंत या कॉटनच्या प्लॉटला 5-6 स्प्रे झाले, पण प्रत्येक स्प्रेमध्ये ट्रायक्युअर नावाचं हे जे ऑर्गॅनिक बुरशीनाशक कंपनीचं आहे ते वापरतो. तसंच बोंडअळीच्या निवारणासाठी हे डेल्फिन नावाचं जे प्रॉडक्ट आहे ते एकरी एका पंपाला 15 ग्रॅम या हिशोबाने वापरतो. तसेच निंबोळी अर्क, डेल्फिन, आणखीन ट्रायक्युअर आर्गो कंपनीचं जे मिळालं ते इकोस्प्रेड हे स्टिकर वापरतो. 5 मिली ते 6 मिली स्टिकर वापरतो आणि दरवर्षी 2 वर्षापासून कंपनीचं नवीन प्रॉडक्ट जे निघालेलं आहे इकोह्यूम मॅजिक हे वापरून राहिलो. या मॅजिकमुळे असा फरक पडतो की जे पाते आहे त्याचं लवकर बोंडामध्ये कन्व्हर्शन होते आणि इंटरनोड डिस्टन्स म्हणजे 2 फांद्यांमधलं अंतर आहे ते इतर नायट्रोजनयुक्त जर आपण टॉनिक दिले तर ते वाढते, पराठी उंच जास्त होते, ते वाढत नाही आणि माल लवकर पक्का होतो, पात्याची गळसुद्धा थांबते. असे हे 3-4 प्रॉडक्ट मार्को कंपनीचे मी गेल्या 5-6 वर्षापासून वापरत आहे. इथे आता हे जे आपण शेत ज्या ठिकाणी उभा आहोत इथे 20 एकर कॉटन आहे. आतापर्यंत इकडे 6-7 क्विंटल एकरी कपाशी आलेली आहे, पण अजून जो उरलेला माल आहे त्या हिशोबाने असं वाटते की मला 15 क्विंटल परी एकरी याच्यावर कॉटन कपाशीचं पीक होईल. तसंच माझं दुसरं मूळ गाव जे कुटासा आहे तिथे 75 एकर कोरडभाऊ कॉटन आहे. तिथे अजित 155च लावलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा सर्व मार्गो कंपनीचेच प्रॉडक्ट वापरत झालेले आहे. मार्गो कंपनीचे सर्व प्रॉडक्ट चांगले आहे. पर्टिक्युलरली त्यांचं नीम बेस जे आहे इकोनिम याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. तसेच मॅजिकचे अत्यंत उत्कृष्ट रिझल्ट आहे. मी या कंपनीच्या प्रॉडक्टच्याबद्दल अत्यंत समाधानी आहे. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की वेळोवेळी फवारणी मारल्या गेली पाहिजे, म्हणजे मग त्याचा इंटरवल चुकू दिला नाही पाहिजे. 20 दिवस झाले की स्प्रेइंग करत राहिलं तर उत्पन्न चांगलं येते. शेतकऱ्यांना मी एक सांगू इच्छितो की आता शेणखताचा आपल्याला उपलब्धता अत्यंत कमी होत चाललेली आहे, कारण सर्व शेतीवाले लोक गुरंढोरं ठेवत नाही कारण खर्च जास्त येतो. तर त्याऐवजी यांचं इकोह्यूम ग्रॅन्युअल नावाचं जे प्रॉडक्ट आहे ते आपण खतासोबत दिलं तर जवळपास 1-2 शेणखताच्या गाड्या इतका त्याचा असर होतो आणि शेणखतासारखंच त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा आपल्याला मिळतो. ते पूर्ण ऑर्गॅनिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रासायनिक घटक काही नाही आहे. म्हणून त्याचा जास्तीत जास्त जर वापर शेतकऱ्यांनी केला तर जमिनीचा पोती सुधारतो आणि अन्नद्रव्याची उचल जी आहे जमिनीतली ती अत्यंत फास्ट होते. तसंच यांचं ट्रायक्युअर बोंडअळीसाठी जे यांचं आहे ते आणि ट्रायक्युअर त्याच्यानंतर नीम बेस जे प्रॉडक्ट आहेत मार्गो 300, मार्गो 1500 हे जर वापर केले तर बऱ्याच रोगराई कंट्रोल होतात. तसंच जर आपण इकोह्यूम मॅजिक वापरलं वेळोवेळी तर मॅजिकमुळे जो माल लागतो ते माल गळायची जी समस्या असते ती होत नाही आणि पाती फुलांचं कन्व्हर्शन बोंडामध्ये फास्ट होते. तर इतकाच माझा शेतकऱ्यांना संदेश आहे. हे थोडं महाग पडते पण शेतकऱ्यांसाठी अत्यंत बेनिफिशियल आहे. हे वापरावं असं मला प्रत्येकाला वाटते. धन्यवाद.